परिस्थिती अशी आहे, आमच्या लातूरमध्ये सुद्धा ॲटोमध्ये 10-10 लेकरं घुसून कॅरी केले जातात. ओमनी ज्या गाड्या आता बंद पडलेल्या आहेत त्या गाड्यामध्ये 15-15, 20-20, 30 विद्यार्थी त्यात घालतात. जीप आहेत, काळी पिवळी गाडी आहे. एकूणच ॲटो असतील हे जे वाहन आहेत ना, ह्यांच्या मुदत संपलेली आहेत. हे पूर्ण स्क्रॅप झालेले वाहन आहेत. या वाहनामध्ये विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. याचीही दखल परिवहन खात्याच्या माध्यमातून ह्यांनी दोघांनी संयुक्त बैठक करून यावर कायमचा तोडगा काढण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. आणि ज्या गाड्या स्कूलच्या पण गाड्या आहेत ना, रईसभाई म्हटल्याप्रमाणे त्या गाड्यामध्ये सुद्धा किती लोक विद्यार्थी भरतात. विद्यार्थी स्टँडिंगमध्ये जातात, कारण शाळा 8-10 किलोमीटर शाळा लांब असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची पण त्याच्यामध्ये गळचेपी होते. ते विद्यार्थी जाण्यामध्ये थकून जातात. यामुळे एकूणच परिवहन खात्याची आणि शिक्षण खात्याची बैठक घेऊन यावर काहीतरी SOP तयार कराव्या. आणि ह्यांनी सांगितलं उत्तर ते पोलीस असं करेल तसं करेल, तर काय नाही केलं काय. रईसभाईचा फोन काय विषय काय होता, काय ॲक्शन घेतली किंवा काय ॲक्शन घेणार आहे त्याच्यावर न बोलता बाकीचं उत्तर भोगम चाललं आहे. माझी विनंती मंत्रिमहोदयांना आहे की आपण दोन्ही मंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि या विषयामध्ये कायमचा एक विषय तोडगा काढावा आणि त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. आपण नियम तर करतो, कायदे करतो, पण अंमलबजावणी होत नाही, ती व्हायला पाहिजे. त्यासाठी काय करणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पवार साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. RTO कार्यालयाच्याही माध्यमातून त्या वाहनावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. हे उत्तरामध्ये पण दिलेलं आहे. तत्राप आपण जी काही सूचना केलेली आहे, राज्यव्यापी शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांची सुरक्षा या संदर्भात एक ड्राईव्ह त्या ठिकाणी राबवला जाईल. अध्यक्ष महाराज, दादा भुसेंचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभकामना देतो. पण अध्यक्ष महाराज, हे शुभेच्छा देत असताना अध्यक्ष महाराज, हा प्रश्नच खऱ्या अर्थानं यांचा नव्हता. हा प्रश्न परिवहन विभाग यांचा होऊ शकतो, गृह खात्याचा होऊ शकतो, असा हा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. हा ॲक्सिडेंटचा प्रश्न आहे. तिथं झालेल्या घटनेमुळे झालेले जखमी यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, त्यांनी सांगितलं की सरकार आम्ही या पद्धतीनं ह्या उपाययोजना करतो आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठं होत आहे. सरकारने काही धोरण आणलंही असेल या पातळीवर, पण खालच्या पातळीवर ही अंमलबजावणी होत नाही. आपणही आपल्या भागातले आमदार आहात, आपल्यालाही माहिती आहे. सभागृहातले सगळे आमदार इथं आहेत, सगळ्यांच्या भागात हीच घटना आहे. त्याच्यामुळे एखादी मोठी घटना झाली आणि मग सरकार जागं होईल, लोकांचा लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर असं नाही. आणि म्हणून काय ठोस उपाय राज्य सरकार या निमित्तानं करेल आणि आजपासून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्याबद्दलचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते माननीय नानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी ठेवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे की संपूर्ण राज्याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे रिक्षांच्या माध्यमातून, अगदी ते लहान मारुती व्हॅनच्या माध्यमातून आणि इतरही वाहनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोंबून त्या ठिकाणी शाळेमध्ये प्रवास केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की यापूर्वीच माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जी काही कमिटी स्थापित करण्यात आली होती, त्यांनी काही त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि त्या सूचनांच्या आधारे यापूर्वीचे जे काही शासन निर्णय त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे चांगल्या बाबी नमूद करण्यात आलेले आणि या सर्व बाबींची प्रभावी अंमलबजावणी फील्डवर झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व विषयांची काटेकोर अंमलबजावणी होईल, या दृष्टिकोनातून कारवाई केली जाईल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अत्यंत गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडला गेला. मी सभागृहाच्या समोर मी एवढी